सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूर इथं स्क्रॅप गोदामाचा पत्रा उचकटून 6 लाखाच्या तांबा धातूच्या पट्ट्या चोरी गुन्ह्याचा छडा लावण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय. विनोद रामा गोसावी आणि विकास प्रकाश गोसावी, राहणार म्हैसाळ, तालुका मिरज, या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 4.5 लाखाच्या तांबे धातूच्या पट्ट्या आणि चारचाकी वाहन असा 7 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. फिरोज जमील खान वय 36, राहणार साई समर्थनगर यांचं चंदूरमध्ये लक्ष्मी माळावर परफेक्ट स्क्रॅप नामक स्क्रॅपचं गोदाम आहे. 6 जानेवारी रोजी सायंकाळी हे गोदाम कुलूपबंद करण्यात आलं होतं. 7 जानेवारीला सकाळी खान हे गोदामाकडे गेले असता गोदामाचा पत्रा उचकटून चोरट्यांनी 6 लाखाच्या तांबे धातूच्या 540 किलोच्या पट्ट्या लंपास केल्याचं निदर्शनाला आलं. या प्रकरणी खान यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी विनोद रामा गोसावी आणि विकास प्रकाश गोसावी, राहणार म्हैसाळ, या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी अन्य साथीदारांच्या मदतीनं चोरी केल्याचं निष्पन्न झालं. दोघांना अटक करून त्यांच्याकडून 4.5 लाखाच्या तांबे धातूच्या पट्ट्या आणि चारचाकी वाहन असा 7 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणी 6 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून विनोद गोसावी आणि विकास गोसावी या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर शुभम वीरू गोसावी वय 22 आणि मुकेश पापा गोसावी वय 24, दोघे राहणार म्हैसाळ, हे दोघे सध्या तुरुंगात असून मेहुल राजेश गोसावी, सुरेश पापा गोसावी, दोघेही राहणार म्हैसाळ, यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपनिरीक्षक प्रवीण साने, संभाजी भोसकर, रावसाहेब कसेकर, आसिफ मोल्लाणी, सुनील बाईत, सद्दाम सनदी, शिरीष कांबळे, अरविंद माने, प्रमोद चव्हाण, गणेश सनदी, विकास चौगले, सुकुमार बरगाले, पवन गुरव, कुणाल घाटगे, माधुरी भारमल, मनीषा माळी सहभागी झाले होते.